तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपण जर सर्व म्हणजेच कोणतीही सरळ सेवा भरती असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असेल, या भरतीसाठी आपण काय केलेली आहे, 560 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे. जर आता आपण जर हे PDF हे सुपर क्लास पाहून घेत असाल तर काय करायचं आहे, या ठिकाणी हे 250 मध्ये मिळत आहे, लगेच घ्यायचं आहे. जर नंतर घेसाल तर हे 300-350 मध्ये पडणार आहे. या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे. अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल बाहेरचा येणार नाही, 100% खात्री आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची जी कलमे आहेत तीही आपल्याला या PDF मध्ये मिळणार आहेत. इतिहासमधील A to Z समासधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, याची 100% खात्री आहे. भूगोलवरील MCQ असो किंवा विज्ञानावरील 500+ MCQ असो, जनगणना 2011 असो, अर्थशास्त्र असो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान सर्वांवरील MCQ मिळणार आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे PDF घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. कॉल नाही करायचा, तसेच सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्नामध्ये या ठिकाणी विचारलेला आहे की कल्याण डोंबिवलीचा STD कोड पुढीलपैकी कोणता आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. STD कोड आपल्याला विचारलेला आहे. तर 0122 0251 0344 0511. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. 0251 हा कल्याण डोंबिवलीचा STD कोड असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया प्रश्न दुसरा. लोकसभेमध्ये अनुसूचित जातींची आरक्षित सीटांची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. कोणत्या सभागृहामध्ये? लोकसभामध्ये. कशाची? अनुसूचित जातींची. 47 आहे का, 84, 90 किंवा 70? तर ऑप्शन्स क्रमांक 2, 84 सीट राखीव जे आहे किंवा आरक्षित जे आहे लोकसभेमध्ये अनुसूचित जमातीच्या असतात. तर या ठिकाणी B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढीलपैकी काय आहे ते विचारलेलं. B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव रेटिनॉल, थायमिन, नियासिन किंवा बायोटिन. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. नियासिन हे या ठिकाणी B3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव असलेले कळते. प्रश्न कव्हर करूया चौथ्या क्रमांकाचा. तर ऋग्वेदामध्ये विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा उल्लेख झालेला आहे ते सांगायचं आहे. कोणता वेद आहे? ऋग्वेद. तर काळवीट, वराह, हरिण किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 4, हरिण, वराह, काळवीट. तर या सर्व प्राण्याचा जो उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये झालेला दिसतो. प्रश्न 5वा. नेपाळ या देशाला बफर राष्ट्र म्हटले जाते, सर्वांना माहित आहे. तर प्रश्नात विचारलेला आहे की कोणत्या 2 देशातील बफर राष्ट्र नेपाळला म्हणतात? भारत चीन, भारत पाकिस्तान, भारत जर्मनी किंवा भारत इटली? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच भारत चीनला जे आहे नेपाळला जे आहे भारत चीनचे बफर राष्ट्र असे संबोधतात. प्रश्न 6वा. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीकडे नेणारा कोण व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीकडे नेणारा विचारलेला आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड हार्डिंग, वॉरन हेस्टिंग किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच लॉर्ड हार्डिंग यांनी कलकत्त्याहून जे आहे दिल्लीकडे राजधानी नेलेली लक्षात येते. तर भूगोलातील लू हे कशाचे प्रकार आहे ते सांगायचं आहे. कोणत्या वाऱ्याचे प्रकार आहे? लू हे कोणत्या प्रकारचे वारे आहे? उष्ण व कोरडे, समुद्री, थंड किंवा वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 1, लू हे जे वारे आहे विद्यार्थ्यांनो उष्ण व कोरडे असलेले लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न या ठिकाणी 10वा. तर उकाई धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे. धरणाचं नाव काय आहे या ठिकाणी? उकाई धरण हे. तर नर्मदा, कृष्णा, तापी किंवा गोदावरी? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. तापी नदीवर जे आहे उकाई धरण स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 11वा. पितळ हा जो धातू आहे कशाच्या मिश्रणातून तयार होतो हे आपल्याला विचारलेलं
आहे, पितळ धातू विचारलेला आहे. तांबे जस्त, जस्त पारा, तांबे पारा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजेच पितळ जे आहे तांबे जस्त याच्या संमिश्रापासून तयार होत असताना दिसते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. व्याघ्र प्रकल्पाचं नाव पिलीभीत विचारलेलं आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मेघालय, मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पिलीभीत व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. प्रश्न 13वा दिसून येतो. शरीराला फॉस्फरस हे पुढीलपैकी कशापासून मोठ्या प्रमाणात मिळते ते सांगायचं आहे. फॉस्फरस कशापासून मिळते? अन्नधान्य, मेथी, पालेभाज्या किंवा वरीलपैकी सर्वांपासून. ऑप्शन क्रमांक 4 पालेभाज्या, मेथी, अन्नधान्य या सर्वांपासून फॉस्फरस हे शरीराला प्राप्त होताना दिसते. कव्हर करूया प्रश्न 14वा. तर मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं. धरणाचं नाव मलप्रभा आहे. पंजाब, बिहार, गुजरात किंवा कर्नाटक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 कर्नाटक या राज्यामध्ये कोणते? तर मलप्रभा धरण असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 15वा. सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे सांगायचं. संशोधन कोणतं विचारलेलं केंद्र आहे? सुपारी संशोधन. पालघर, दिग्रस, यावल किंवा श्रीवर्धन. ऑप्शन क्रमांक 4 श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र स्थित असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 16वा प्रश्न विचारलेला की तपकिरी शैवालांमध्ये पुढीलपैकी कशाचे जे सर्वात जास्त प्रमाण असते ते सांगायचं आहे. तपकिरी शैवालांमध्ये विचारलेलं आहे. आयोडीनचे, ऑक्सिजनचे, कॅल्शियमचे किंवा नायट्रोजनचे. ऑप्शन क्रमांक 1 आयोडीनचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या? तर तपकिरी शैवालामध्ये असलेले लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 17वा. तर पुनर्निर्णयाचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणत्या न्यायालयाला असतो? त्या व्यतिरिक्त कोणालाही पुनर्निर्णयाचा अधिकार दिलेला नाही. तर उच्च न्यायालय आहे का, सर्वोच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय किंवा वरीलपैकी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाला जो आहे संविधानाने पुनर्निर्णयाचा अधिकार दिलेला दिसतो. प्रश्न 18वा. बालविवाह बंदी कोणत्या कायद्या अंतर्गत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. बालविवाहाला बंदी कोणत्या कायद्याने घातलेली होती? संमती कायदा, शारदा कायदा, सतीबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजे शारदा कायदा, ज्याला बालविवाह प्रतिबंधक कायदा देखील म्हटले जाते, शारदा कायदा देखील म्हटले जाते. या कायद्याने बालविवाहास बंदी घालण्यात आलेली होती. हा कायदा जो आहे 1929ला पारित झालेला लक्षात घ्यायचा आहे की आहे. प्रश्न 19वा. लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील जास्तीत जास्त सदस्य किती असू शकतात ते विचारलेलं. सभागृह आहे लोकसभा आणि विचारलेलं आहे की केंद्रशासित प्रदेशातील किती असतात. 23, 20, 18 किंवा 22. तर जास्तीत जास्त 20 सदस्य जे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो केंद्रशासित प्रदेशातील असलेले लोकसभेमध्ये दिसतात. दिफू हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते? थंड हवेच्या ठिकाणाचं नाव दिफू आहे. तर मणिपूर, नागालँड, सिक्कीम किंवा आसाम. ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्यामध्ये दिफू हे थंड हवेचे ठिकाण असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे या ठिकाणी 21वा. वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो ते विचारलेलं. गीताचं नाव आहे वंदे मातरम. हे गीत 60 सेकंद, 70 सेकंद, 80 किंवा 65. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजेच 65 सेकंदाचा कालावधी वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी लागणारा कालावधी असलेला लक्षात घ्यायचा आहे. तर विचारलेला आहे 22व्या प्रश्नामध्ये. अच्छा, हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर हा स्किप करावा लागेल आपल्याला. कोणत्या सभागृहाला निलंबकारी म्हणतात ते विचारलेलं आहे. निलंबकारी सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? लोकसभा, या ठिकाणी विधानसभा किंवा विधान परिषद. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. म्हणजेच राज्यसभेला जे आहे निलंबकारी सभागृह असे संबोधतात. प्रश्न 24वा. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणते आहे? जसे मेधामध्ये म्हणजे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व भरपूर आहेत, तसं पाण्यामध्ये कोणते जीवनसत्व विरघळते ते सांगायचं.
ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व किंवा डी जीवनसत्व? ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच बी जीवनसत्व कशामध्ये? पाण्यात विरघळते हे आपल्याला कळते. प्रश्न 25वा, कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान शाहू महाराजांनी कशासाठी बनवलेले होते ते विचारलेले आहे. लक्षात घ्या या ठिकाणी 3 बाबी. कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान आहे जे की शाहू महाराज यांनी बनवलेले होते. ठीक आहे. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती किंवा कसरत? तर ऑप्शन्स क्रमांक 3 कुस्ती या खेळासाठी कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी खासबाग मैदान हे बनवलेले होते. तर 26वा प्रश्नात विचारलेला आहे की मिरचीमध्ये तिखटपणा जो आहे तो कोणत्या घटकामार्फत येत असतो ते विचारलेले आहे किंवा द्रव्यामार्फत आपण म्हणू शकतो. तिखटपणा मिरचीमध्ये या ठिकाणी कुर्मिन, टॅनिन, कॅप्सिसिन किंवा वरीलपैकी सर्व? तर कॅप्सिसिन या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा प्राप्त होताना दिसतो. प्रश्न 26वा, खालीलपैकी कोणती की ही सेव्ह करण्यासाठी वापरली जात असते? शॉर्ट की आपल्याला विचारलेली आहे की सेव्ह करण्यासाठी कोणतीही फाईल कोणती वापरतात? Ctrl+H, Ctrl+A, Ctrl+S किंवा Ctrl+F? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. Ctrl+S ही जी शॉर्ट की आहे कोणतीही फाईल या ठिकाणी सेव्ह करण्यासाठी वापरली जात असते. प्रश्न या ठिकाणी 28वा, ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले पदक भारताला कोणी मिळवून दिलेले होते ते विचारलेलं दिसते. कशामध्ये? ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले पदक अभिनव बिंद्रा, कर्णमा मल्लेश्वरी, सानिया मिर्झा किंवा खाशाबा जाधव? ऑप्शन्स क्रमांक 4 खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले विद्यार्थ्यांना पदक भारताला मिळवून दिलेले आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा जो की आहे 29वा, पर्यावरणवादी व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता? पर्यावरणवादी व्यक्ती कोणास म्हणतात? पंडित नेहरू, सुंदरलाल बहुगुणा, विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक? ऑप्शन्स क्रमांक योग्य आपल्यासमोर या ठिकाणी 2. सुंदरलाल बहुगुणा यांना जे आहे विद्यार्थ्यांनो पर्यावरणवादी व्यक्ती म्हटले जाते. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते? तर आंदोलन आहे चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते असा प्रश्न जर आला तर सुंदरलाल बहुगुणा होते. प्रश्न 30वा कव्हर करूया. सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारी पुढीलपैकी कोणते शास्त्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सजीवांच्या अंतररचनेचा इकॉलॉजी, सायकोलॉजी, एनाटॉमी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3. एनाटॉमी हा जो शास्त्र आहे या शास्त्रामध्ये सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास केला जात असतो. आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे आपल्याला, कोणतीही तुम्ही जर सरळ सेवा भरतीची तयार करत असाल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीसाठी फॉर्म देखील भरलेला असेल, तुमच्या सर्वांसाठी 560 पेजेसची एक PDF आपण तयार केलेली आहे. ही PDF विद्यार्थ्यांना सध्या आपल्याला कितीला? तर 250ला मिळत आहे. ही PDF घेण्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला, या नंबरवर कॉल नाही करायचा आहे. ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेलेली असेल, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो पण नक्कीच द्यायचा असतो. आणि PDF तर नक्कीच घ्यायचा आहे जर आपण या ठिकाणी या भरतीची तयारी करत असाल तर. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.